गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे मी पहिला पण सांगितलं तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात. मला वाटतं डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये या चेल्याचा जो असतो असं त्याला बोलतात. त्याच्यामध्ये विसरभोळेपणा, होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं. मी हे सगळं का सांगू शकतो कारण की मी डॉक्टर. मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात. मी का सांगतोय कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू. मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण द्यायची आहे जी स्मृतीभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल. यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माझी झालेली आहे. लोकांनी माझी देत केलेलं आहे. माननीय शिंदे साहेब ज्यांच्यावरती हे टीका करत असतात वारंवार, एका नवख्या उमेदवाराला आनंद परांजपे त्याचं नाव त्यांना उभं करून आणि त्यांना जिंकून आणून कोणाच्या समोर जिंकले होते? यांच्याच समोर, यांच्याच मुलाच्या समोर जिंकून आणून एका नवख्या उमेदवाराला खासदार करण्याची किमया माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली. एकदा नाही, 2दा केली. 2दा माझी करण्याचं काम केलं. त्याचबरोबर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनी देखील माझी करण्याचं काम. त्याचबरोबर आताच रिसेंटली त्या मुलाचं तिकीट कापलं, मुलाचा राजकीय बळ घेतला स्वतःसाठी आणि उभे राहिले. त्या मुलाला लोकांनी पाळण्याचं काम म्हणजे माझी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्या घरामध्ये 3 माझी आहे. त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माझी करण्याची जे भाषा करू नये म्हणून मी म्हणालो भ्रंश, डिमेन्शिया त्याला इंग्लिश मध्ये बोलतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे हा विसर पडलेला आहे. माझ्या कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये 25 नगरसेवक हे शिवसेनेने जे आहे स्वतःच्या ताकदीवरती इथे तिन्हीकडे शिवसेनेची सत्ता जी आहे स्थापन केलेली आहे. इथे कोणाला जे आहे कोणाला घेऊन कोणाच्या भरोशावरती जे आहे सत्ता स्थापन केलेली नाही. 100% सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये.